नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. मला माहित आहे तुम्ही या वर्षी 10वीची परीक्षा दिल्यापासून ते आजपर्यंत रिझल्टची खूप वाट बघत आहात आणि तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि गुड न्यूज घेऊन आलो आहे. पण त्याच्या आधी महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा रिझल्ट काही दिवसात लागणार आहे. तुम्ही किती मार्क्स एक्सपेक्ट करत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. 80%, 85%, 95%, 99% आपण बघूयात खऱ्या अर्थानं कोणाचं एक्सपेक्टेड आणि रिअल मार्क्स बरोबर येतात. सो एक छोटा प्रकारचा गेम आहे, कमेंट्स करायला विसरू नका. आता मी सध्या वेबसाईटवर आहे. वेबसाईटवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर मला माहिती आहे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल, कमेंट केली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर केलं असेल जे वाट बघत आहेत रिझल्टची. बघा, रिझल्ट ज्या बाबतीमध्ये महाराष्ट्र बोर्डानं काही वेबसाईट्स जारी केलेल्या आहेत, ज्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार आहे. आता त्या कोणत्या कोणत्या वेबसाईट्स आहेत ते बघूयात. तुम्हाला काय करायचंय, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय. इथे नवीनतम सूचनावर जायचंय. इथे आहे बघा, जून जुलै 2026 मध्ये घेणाऱ्या उच्च माध्यमिक म्हणजे पुरवणी परीक्षाचा आहे ते. फेब्रुवारी मार्च 2026च्या माध्यमिक प्रमाणपत्र 12वीच्या ही पण वेगळी आहे, ही पण वेगळी आहे, ही पण वेगळी आहे. इथे 12 फेब्रुवारी 2026 परीक्षेच्या निकालाविषयी या नोटिफिकेशनवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला 12वीच्या रिझल्ट बद्दलची एक नोटिफिकेशन मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन दिलेलं आहे की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थातच 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा निकाल हा 2 मे 2026 रोजी लागलेला आहे 1 वाजता. तो कोणत्या कोणत्या वेबसाईटवर लागला होता हे मी एकदा परत तुम्हाला सांगतोय. पहिली वेबसाईट होती https ते 2 टिंब त्याला काय म्हणतात ना, याला म्हणतात मला वाटते सेमीकोलन काहीतरी हॅशटॅग आहे ना, रिझल्ट digillocker.government.in, त्याच्यानंतर mahasscboard.government.in, hsresult.mkcl ऑर्गनायझेशन ही एक MKCL ची वेबसाईट वर आहे. त्याच्यानंतर टार्गेट पब्लिकेशन, नवनीत आणि TV9 मराठी, त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर या सर्वच्या सर्व वेबसाईट्स तर 12वी साठीच्या होत्या. तर मित्रांनो, 12वी साठीच्या वेबसाईट आणि 10वी साठीच्या बोर्डाच्या वेबसाईट या प्रत्येक वर्षी एकच असतात आणि या वर्षीचा जो येणारा रिझल्ट आहे तो सुद्धा याच वेबसाईटवर येणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय, ज्या वेळेला तुम्ही गुगलवर किंवा क्रोमवर SSC रिझल्ट टाकता त्यावेळेला तुम्हाला पहिली जी वेबसाईट येते ती महा SSC बोर्डाची येते. मात्र बऱ्याच वेळा काय होतं, यावर्षी 16 लाख विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या परीक्षा दिलेली आहे. त्याच्यामुळे या वेबसाईटवर लोड येतो. त्याच्यामुळे आपल्याला कधीच काय नाही करायचं की या वेबसाईटवर जाऊन रिझल्ट बघायचा आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या वेबसाईट आपण प्रेफर करू शकतो बघा, मी तुम्हाला सांगतोय. डिजिलॉकर कधीच हँग पडत नाही, त्यामुळे तुमच्या डिजिलॉकर मध्ये सुद्धा तुम्ही रिझल्ट पाहू शकता. SSC वर सुद्धा ट्रॅफिक असते, HSC रिझल्ट वर ट्रॅफिक असते. मात्र टार्गेट पब्लिकेशनची जी ही वेबसाईट आहे त्याच्यावर जास्तीत जास्त ट्रॅफिक नसते. त्याच्यामुळे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, सध्या आपण गुगलवर येऊयात आणि टार्गेट SSC पब्लिकेशन टाकूयात. बघा, टार्गेट पब्लिकेशन SSC रिझल्ट है ना, टार्गेट पब्लिकेशन SSC रिझल्ट ज्यावेळेला आपण टाकू त्यावेळेला हे पहिलं पेज आपल्या समोर येईल. या पहिल्या पेजवर गेल्याच्या नंतर बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे काय, HSC 2026 चा रिझल्ट हा मे 2 रोजी 12 वाजता लागला होता. मात्र SSC रिझल्ट ही इथे सून दाखवत आहे, म्हणजे कमिंग सून दाखवत आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून डेट निश्चित झालेली नाहीये. मात्र जी डेट आहे ती एक्सपेक्टेड 9 ते 15च्या मध्ये किंवा 10 ते 15च्या मध्ये आहे. 9 याच्यासाठी म्हणतो की एक्सपेक्टेड हा 10 तारखेला तुमचा रिझल्ट लागू शकतो आणि किंबहुना तो 15 तारखेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. अजून फिक्स डेट महाराष्ट्र बोर्डाच्या माध्यमातून आलेली नाही. मात्र रिझल्ट कमिंग सून असं दाखवत आहे. मात्र सर्व प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेल्या आहेत, फक्त काही तांत्रिक बाबी राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे असं कमिंग सून दाखवत आहे. लवकरच तुमचा रिझल्ट लागणार आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर अजून कोणत्या कोणत्या वेबसाईट आहेत, तर नवनीतची वेबसाईट आहे, TV9 मराठीची वेबसाईट आहे आणि इंडियन एक्सप्रेसची वेबसाईट्स आहे. या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर तुम्हाला जास्त इंडियन एक्सप्रेस किंवा TV9 मराठी या वेबसाईटवर जाण्याची गरज सुद्धा लागणार नाही, कारण ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक असते. तुम्ही टार्गेट पब्लिकेशन किंवा नवनीत किंवा MKCL तुम्ही MSCIT करत असाल
तर MSCIT ज्यांच्या मार्फत केली जाते ते MKCL आहे. MKCL वर सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता किंवा तिथे सुद्धा तुम्ही निकाल पाहू शकता. आता निकाल सगळ्यात पहिल्यांदा आलाय हे तुम्हाला कसं माहित होईल याच्यासाठी एक छोटी आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला YouTube वर अनअकॅडमी महाराष्ट्र 9th and 10th या चॅनलवर यायचं आहे. या चॅनलवर ज्यावेळेला तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला एक पहिलं लाईव्ह दिसत आहे, महाराष्ट्र 10th SSC बोर्ड लाईव्ह रिझल्ट. तर या रिझल्ट्स वर काउंटडाऊन स्टार्ट झालेलं आहे. ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट लागेल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रिझल्ट लागलेला. पण त्याच्याही आधी जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सांगायची झालीच तर रिझल्ट लागल्या तुम्हाला माहिती पडणार आहे. पण तुमचा रिझल्ट लागेल सेलिब्रेशन मात्र अनअकॅडमी महाराष्ट्र करणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये एक लिंक मिळेल. त्याच्यासोबतच इथे सुद्धा तुम्हाला एक लिंक मिळणार आहे. बघा इथे सुद्धा एक लिंक आहे, याच्यावर ज्यावेळेला तुम्ही टच कराल त्यावेळेला तुमच्या समोर एक गुगल फॉर्म येईल. तो गुगल फॉर्म फिल करा. तुम्हाला किती एक्सपेक्टेड मार्क्स पडणार ते फिल करा, तुमचं नाव फिल करा, ऍडमिट कार्ड फिल करा. रिझल्ट लागल्या तुम्हाला मेसेज पोहोचेल की तुमचा रिझल्ट हा लागलेला आहे. त्याच्यासोबतच अनअकॅडमी कडून 50,000 रुपयापर्यंतची एक्साइटिंग प्राइजेस सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. सो चिंता कशाची करताय, आत्ताच्या जाऊन या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन वर जाऊन नोटिफाय मी वर क्लिक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. वेबसाईट लक्षात ठेवा आणि कमेंट करायला लक्षात ठेवा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांना जे रिझल्टची वाट बघत आहेत. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.